नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5, 6, 7 आणि 8 जून या 4 दिवसाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी यांची कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला एडीसी। जून 2025 मध्ये लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी राष्ट्रपतींच्या एडीसी म्हणून नियुक्त झालेल्या भारतातील पहिल्या महिला नौदल अधिकारी बनल्या आहेत। या ठिकाणी असे विचारले जाऊ शकते की राष्ट्रपतींच्या एडीसी म्हणून नियुक्त झालेल्या भारतातील पहिल्या महिला कोण आहेत? तर लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी। एडीसी म्हणजे काय? तर एड डी कॅम्प। त्या हरियाणाच्या आहेत। एडीसी हे राष्ट्रपतींचे सर्वात जवळचे लष्करी सहाय्यक असतात। एडीसी विविध अधिकृत आणि लष्करी समारंभांमध्ये राष्ट्रपतींना सहकार्य करतात आणि त्यांची सुरक्षा आणि शिष्टाचार सुनिश्चित करतात। राष्ट्रपतींच्या सध्याच्या सचिव आहेत दीप्ती उमाशंकर। नेक्स्ट आहे, भारत सरकारने कोणत्या वर्षी जातीच्या जनगणनेसोबत जनगणना करण्यास मान्यता दिली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2027। तर बघा, भारत सरकारने 2027 मध्ये डिजिटल जनगणना करण्यास मान्यता दिली आहे। 1931 नंतर पहिल्यांदाच जातीय जनगणना देखील समाविष्ट केली जाईल। म्हणजेच आपली रेग्युलर जनगणना आणि त्याचबरोबर जातीय जनगणना अशा दोन्ही जनगणना होणार आहेत 2027 मध्ये। संपूर्ण प्रक्रिया ही डिजिटल असेल। डेटा मोबाईल ॲपद्वारे गोळा केला जाईल। जनगणना 2 टप्प्यात होईल। जनगणनेच्या तारखा बघा कोणत्या आहेत 2 टप्प्यातील। जनगणना ही 1 मार्च 2027 रोजी सुरू होईल आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख यामध्ये 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल आणि इतर राज्यांमध्ये 1 मार्च 2027 रोजी सुरू होईल। देशातील शेवटची गणना ही 2011 मध्ये झालेली होती। कोरोनामुळे ही जनगणना पुढे ढकललेली आहे। नेक्स्ट आहे, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयने भारत इंग्लंड कसोटी मालिकेचे नाव काय ठेवले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी। इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयने भारत इंग्लंड कसोटी मालिकेचे नाव अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी असे ठेवले आहे। पूर्वी ही जी ट्रॉफी होती पतौडी ट्रॉफी म्हणून ओळखली जात होती। सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन हे क्रिकेट इतिहासातील दिग्गज आहेत। दोघांनीही भारत आणि इंग्लंड कसोटी सामन्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती। 11 जून 2025 रोजी लॉर्ड स्टेडियमवर या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले। पतौडी ट्रॉफीची सुरुवात 2007 मध्ये माजी क्रिकेटपटू नवाब मनसूर अली खान पतौडी यांच्या सन्मानार्थ करण्यात आलेली होती। तर बघा 2025 मध्ये या ट्रॉफीचे नाव काय करण्यात आलेले आहे? अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी। नेक्स्ट आहे, राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेश सरकारने 2 जून 2025 रोजी राजीव गांधी वन संवर्धन योजना सुरू केली आहे। योजनेचा उद्देश आहे ओसाड आणि नुकसान झालेल्या वन जमिनीवर फळे देणारी रोपे लावून हिरवळ वाढवणे। नेक्स्ट आहे, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एस महेंद्र देव। 5 जून 2025 रोजी प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ एस महेंद्र देव यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। कशाची बघा? पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अर्थशास्त्रज्ञ एस महेंद्र देव यांची। एस महेंद्र देव यांची प्रमुख पदे कोणती होते बघा? याआधी त्यांनी संचालक आणि कुलगुरू इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च अध्यक्ष राहिलेले होते। इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट स्टडीज आंध्र प्रदेश। संपादक होते इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली। ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या बोर्डवर ते स्वतंत्र संचालक होते। तर बघा, आता सध्या त्यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। यापूर्वी ते ॲक्सिस बँकमध्ये संचालक म्हणून कार्यरत होते। पंतप्रधानांना आर्थिक सल्लागार परिषदेचे कार्य पंतप्रधानांना आर्थिक आणि धोरणात्मक बाबींवर सल्ला देणे हे आहे। अध्यक्षांचा कोणताही निश्चित कार्यकाळ नसतो आणि ते केवळ केंद्र सरकारच्या मर्जीनुसारच पदावर राहतात। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केंद्र सरकारने 26 सप्टेंबर 2017 रोजी केली होती।
ही एक सल्लागार संस्था आहे ज्याचा सल्ला पंतप्रधानांवर बंधनकारक नाही. म्हणजे ही संस्था सल्ला तर देऊ शकते, परंतु तो सल्ला स्वीकारायचा की नाही हे पंतप्रधानांवरती बंधन नसते. नेक्स्ट आहे, जगातील टॉप 10 स्टार्टअप शहरांच्या यादीत कोणते शहर अव्वल स्थानावर आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सॅन फ्रान्सिस्को. स्टार्टअप लिंक ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम्स इंडेक्स 2025 नुसार सॅन फ्रान्सिस्को जगातील सर्वोत्तम स्टार्टअप शहर राहिलेले आहे. भारतातील बेंगळुरू शहराने टॉप 10 मध्ये स्थान मिळवलेले आहे. तर बघा, भारतातील बेंगळुरू हे शहर 10व्या क्रमांकावरती राहिलेले आहे, दिल्ली 11व्या आणि मुंबई 18व्या क्रमांकावरती आहे. टॉप 3 शहरे बघा, जागतिकदृष्ट्या पहिल्या क्रमांकावरती आहे सॅन फ्रान्सिस्को USA, दुसरा आहे न्यूयॉर्क USA आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे लंडन UK. एकूण क्रमवारीत अव्वल 3 देश आहेत. पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावरती आहे युनायटेड किंगडम आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे चीन. तर यामध्ये एकूण क्रमवारीत भारताचा क्रमांक आहे 20वा. नेक्स्ट आहे, जागतिक पर्यावरण दिन 2025 रोजी कोणत्या राज्य सरकारने वंदे गंगा जल संवर्धन मोहीम सुरू केली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी 5 जून 2025 रोजी वंदे गंगा जल संवर्धन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम 20 जून पर्यंत सुरू राहील आणि राज्यभरातील जलसंधारणाच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करेल. याचे उद्दिष्ट आहे राजस्थानमधील पाण्याचे संकट कमी करणे आणि स्वच्छ पाण्याचे स्रोत निर्माण करणे. नेक्स्ट आहे, 2025 मध्ये भारतातील कोणते राज्य सर्वाधिक ब्लूबेरी उत्पादक राज्य बनले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. 2025 मध्ये महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठे ब्लूबेरी उत्पादक राज्य बनले आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिकची माती ही ब्लूबेरीसाठी आदर्श आहे. भारतातील टॉप 5 ब्लूबेरी उत्पादक राज्य कोणते आहेत बघा, पहिल्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्र, दुसरे आहे कर्नाटक, तिसरे आहे हिमाचल प्रदेश, चौथ्या क्रमांकावरती तमिळनाडू आणि 5व्या क्रमांकावरती आहे उत्तराखंड. नेक्स्ट आहे, खिचन आणि मेनार पाणथळ जागा कोणत्या राज्यात आहेत ज्याचा रामसर स्थळात समावेश करण्यात आला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान. जून 2025 मध्ये राजस्थानमधील खिचन आणि मेनार हे पाणथळ जागा रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. आता सध्या भारतात एकूण 91 रामसर स्थळे झालेली आहेत. खिचन वेटलँड हे आहे राजस्थानमधील फलोदी या ठिकाणी. स्थलांतरित पक्षी डेमोएसिल क्रेनसाठी हे प्रसिद्ध आहे. दुसरे ठिकाण आहे मेनार वेटलँड, हे राजस्थानमधील उदयपूर या ठिकाणी आहे. बर्ड विलेज म्हणून ओळखले जाणारे हे या ठिकाणी 200+ पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. भारतामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे तामिळनाडूमध्ये आहेत बघा, एकूण 20 रामसर स्थळे आहेत. सर्वात मोठे रामसर स्थळ आहे सुंदरबन पश्चिम बंगालमधील आणि सर्वात लहान रामसर स्थळ आहे हिमाचल प्रदेशमधील रेणुका. नेक्स्ट आहे, पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अश्विनी लोहानी. 4 जून 2025 रोजी अश्विनी लोहानी यांची पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी ऊर्जा सचिव संजीव नंदन सहाय यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेले हे पद मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या नियुक्तीला 3 वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता दिलेली आहे. बघा, त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे तर संजीव नंदन सहाय यांची जागा घेतलेली आहे आणि अश्विनी लोहानी यांची नियुक्ती पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे. अश्विनी लोहानी हे भारतीय रेल्वे मंत्री सेवाचे 1980च्या बॅचचे अधिकारी आहेत. पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय ही भारताच्या पंतप्रधानांचा वारसा जपणारी एक प्रमुख संस्था आहे. ते एअर इंडिया आणि रेल्वे बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत. कोण आहेत बघा, अश्विनी लोहानी हे जे आहेत ते एअर इंडिया आणि रेल्वे बोर्डचे माजी अध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे त्याचे उपाध्यक्ष आहेत. हे जे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय आहे हे नवी दिल्लीतील 3 मूर्ती भवन येथे स्थित आहे. नेक्स्ट आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज चिनाब पुलाचे उद्घाटन कोठे केले? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जम्मू आणि काश्मीर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जून 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज चेनाब ब्रिजचे उद्घाटन केलेले आहे. पंतप्रधान मोदींनी 2 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवलेला आहे. त्या गाड्या कोणत्या आहेत बघा,
एक आहे श्रीमाता वैष्णोदेवी कटरा ते श्रीनगर आणि दुसरी आहे श्रीनगर ते कटरा. चिनाब पुलाबद्दल बघा, हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. याची उंची 359 मीटर एवढी आहे, म्हणजेच आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे आणि लांबी आहे 1.31 किलोमीटर. बांधकाम खर्च आहे 14.86 अब्ज म्हणजेच सुमारे 180 दशलक्ष डॉलर. स्थान आहे चिनाब नदीवरती. जम्मू आणि बारामुल्ला रेल्वे लिंकचा हा एक भाग आहे. बांधकाम कंपनी बघा, अपकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, VSL इंडिया, अल्ट्रा कन्स्ट्रक्शन दक्षिण कोरिया यांनी बांधकाम केलेले आहे. तर हा जो ब्रिज आहे हा भूकंप प्रतिरोधक आहे. रिश्टर स्केलवर 8 तीव्रतेपर्यंतच्या भूकंपांना तोंड देऊ शकतो. 266 किलोमीटर पर ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनाही तोंड देऊ शकतो हा पूल सर्व हवामानात जम्मू आणि काश्मीरला भारताशी जोडतो. हा जो पूल आहे हा जम्मू आणि काश्मीरमधील रायसी जिल्ह्यातील कौरी आणि बक्कल भागांना जोडतो. पुलाचे वय म्हणजे 120 वर्ष हा पूल टिकू शकतो. प्रकल्पाची सुरुवात 2002 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. 2017 मध्ये बांधकाम सुरू झाले आणि ऑगस्ट 2022 मध्ये याचे बांधकाम पूर्ण झाले होते. पहिली चाचणी कधी झाली बघा, जून 2024 मध्ये आणि रेल्वे वाहतुकीसाठी याचे उद्घाटन झाले 6 जून 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. नेक्स्ट आहे इंग्रजी व्यतिरिक्त लडाख या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा कोणती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. जून 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या नियमांसाठी अनेक अध्यादेश जारी केलेले आहेत. यामध्ये अध्यादेशामध्ये इंग्रजी, हिंदी, उर्दू, भोटी आणि पुर्गी या केंद्रशासित प्रदेश लडाखच्या अधिकृत भाषा केल्या आहेत. बघा कोणत्या 5 आहेत? इंग्रजी, हिंदी, उर्दू, भोटी आणि पुर्गी या केंद्रशासित प्रदेश लडाखच्या अधिकृत भाषा आहेत. लडाखमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये SC, ST, OBCसाठी कमाल आरक्षण 85% पेक्षा जास्त नसेल. EWS साठी वेगळे 10% आरक्षण देण्यात आले आहे. लडाखमध्ये 15 वर्ष वास्तव्य केलेले किंवा 7 वर्षे शिक्षण घेतलेले लोक अधिवास प्रमाणपत्रासाठी पात्र असतील. लडाख हे स्वायत्त पर्वतीय विकास परिषदांमध्ये 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील. नेक्स्ट आहे रिझर्व्ह बँकेने कोणत्या ई-कॉमर्स कंपनीला NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी परवाना दिला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्लिपकार्ट. जून 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फ्लिपकार्टला NBFC होण्याचा परवाना दिलेला आहे, म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणून परवाना दिलेला आहे. तर NBFC परवान्यांमुळे फ्लिपकार्ट आता ग्राहकांना थेट कर्ज देऊ शकते, पण फ्लिपकार्ट बँकेप्रमाणे ठेवी स्वीकारू शकत नाही. RBIने पहिल्यांदाच मोठ्या ई-कॉमर्स कंपनीला NBFC परवाना दिला आहे. फ्लिपकार्ट संस्थेबद्दल बघा, तर ही भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक आहे. फ्लिपकार्टची स्थापना 2007 मध्ये सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी केली होती. तर 2018 मध्ये वॉलमार्टने फ्लिपकार्टला विकत घेतले. नेक्स्ट आहे ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुमार मंगलम बिर्ला. आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमकडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड 2025 प्रदान करण्यात आला आहे. अमेरिका भारत संबंध मजबूत करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच कुमार मंगलम बिर्ला यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे स्पॅनिश ग्रांड प्री 2025 कोणी जिंकले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑस्कर पियास्ट्री. ऑस्ट्रेलियन F1 ड्रायव्हर ऑस्कर पियास्ट्रीने 2025 ची स्पॅनिश ग्रांड प्री जिंकलेली आहे. 2025 च्या हंगामातील हा त्याचा 5वा विजय आहे. पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे ऑस्कर पियास्ट्री मॅक्लॅरेन. दुसऱ्या क्रमांकावरती आहे लँडो नॉरिस, मॅक्लॅरेनचाच आहे तो खेळाडू. आणि तिसऱ्या स्थानावरती आहे चार्ल्स लेक्लेर्क, फेरारीचा तो खेळाडू आहे. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या प्रशासन परिषदेच्या अध्यक्षपदी भारताची निवड कोणत्या कालावधीसाठी झाली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2025 ते 2028 या कालावधीसाठी झालेली आहे. 3 जून 2025 रोजी ब्रुसेल्समध्ये झालेल्या असाधारण महासभेच्या बैठकीत भारताने 2025 ते 2028 या कालावधीसाठी ब्रुसेल्स स्थित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सचे अध्यक्षपद जिंकले आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव V
श्रीनिवासन यांची IIASच्या प्रशासन परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ते बहरीनचे रईद बिन शम्स यांच्या जागी प्रशासन परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. संस्थेच्या जवळजवळ 100 वर्षांच्या इतिहासात भारताला हे प्रतिष्ठित स्थान मिळण्याची पहिलीच वेळ आहे. 1998 पासून कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग याद्वारे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था स्थापना 1930. मुख्यालय आहे ब्रुसेल्स, बेल्जियम. सदस्य आहेत 31 आणि भारत याचा सदस्य झालेला आहे 1998 मध्ये. या संस्थेचे उद्दिष्ट आहे जागतिक प्रशासकीय सुधारणा आणि सुशासनाला प्रोत्साहन देणे. नेक्स्ट आहे अलीकडेच भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगमध्ये कोणता बदल केला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आधार आधारित eKYC. जून 2025 मध्ये भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे. आता तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधारशी जोडलेले खाते आवश्यक असेल. बुकिंगच्या वेळी आधार आधारित eKYC पूर्ण करावे लागणार आहे. यामुळे स्कॅल्पिंग आणि बोट्समुळे तिकीट बुकिंगमध्ये होणारी हेराफेरी रोखली जाईल. तसेच खऱ्या प्रवाशांना तात्काळ तिकिटे मिळणे सोपे होईल. नेक्स्ट आहे भारताची संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत कोणत्या कालावधीसाठी निवड झाली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2026 ते 2028. 2026 ते 2028 या कालावधीसाठी भारताची संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर निवड झालेली आहे. भारतासोबतच ऑस्ट्रेलिया, चीन, लेबनान, तुर्कमेनिस्तान, फिनलंड, पेरू, तुर्की हे देशही निवडून आले आहेत. संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषद तर ही एक आहे संयुक्त राष्ट्रांच्या 6 प्रमुख अंगांपैकी एक आहे. याची स्थापना 1945 मध्ये झाली. मुख्यालय आहे न्यूयॉर्क, अमेरिका आणि याचे कार्य आहे जागतिक आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय धोरणांवर चर्चा आणि समन्वय करणे. नेक्स्ट आहे भारतातील पहिले ध्रुवीय संशोधन जहाज कोण बांधत आहे? या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 GRAC आणि नॉर्वेची कोंग्सबर्ग कंपनी. भारत आपले पहिले ध्रुवीय संशोधन जहाज बांधत आहे. हे जहाज ध्रुवीय संशोधन आणि सागरी अन्वेषणात मदत करेल. हे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड आणि नॉर्वेच्या कोंग्सबर्ग यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. ध्रुवीय संशोधन जहाज याचा वापर अंटार्क्टिका आणि आर्क्टिकमधील भारताच्या संशोधन मोहिमांना पाठिंबा देण्यासाठी केला जाईल. भारतातील अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्र दक्षिण गंगोत्री 1983 मध्ये हे संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. भारतातील पहिले परंतु आता सध्या हे बंद असलेले स्टेशन आहे. दुसरे आहे मैत्री 1989 मध्ये स्थापन करण्यात आले. सध्या हे सक्रिय आहे आणि मुख्य संशोधन केंद्र आणि लॉजिस्टिक हब आहे. तिसरे आहे भारती 2012 मध्ये स्थापन करण्यात आले. सर्वात आधुनिक स्टेशन आहे हे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5 जून. दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. यावर्षीची थीम आहे प्लास्टिक प्रदूषणावर मात करा. यावर्षीचा यजमान देश होता दक्षिण कोरिया आणि याचा जो मुख्य कार्यक्रम होता हा जेजू प्रांतात पार पडलेला आहे. या जेजू प्रांतामध्ये हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आलेला आहे 2025 चा. नेक्स्ट आहे उलन बाटार ओपन 2025 कुस्ती रँकिंग मालिका कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मंगोलिया. 2025 उलान बाटार ओपन रेसलिंग रँकिंग सिरीज मंगोलियाची राजधानी उलान बाटार येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत भारतीय कुस्तीगीरांनी 6 सुवर्ण, 7 रौप्य आणि 8 कांस्य पदकांसह एकूण 21 पदके जिंकलेली आहेत. 2025 ची चौथी आणि अंतिम रँकिंग मालिका ही 17 ते 20 जुलै 2025 दरम्यान बुडापेस्ट, हंगेरी येथे आयोजित केली जाईल. नेक्स्ट आहे 2026-27 या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेवर कोणते देश निवडून आले आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. जून 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2026-27 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून बहरीन, लाटविया, कोलंबिया, लायबेरिया आणि कांगो लोकशाही प्रजासत्ताक यांची निवड केली आहे. कार्यकाळ असणार आहे 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2027. लाटविया हा पहिल्यांदाच UNSCचा सदस्य देश बनलेला आहे. हे नवीन सदस्य आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
नेक्स्ट आहे जून 2025 मध्ये एलोन मस्क यांनी एक्स चॅट लॉन्च केले आहे, ते काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. एक्स चॅट हे एलोन मस्कने एक्स प्लॅटफॉर्ममध्ये लॉन्च केलेले एक नवीन मेसेजिंग फीचर आहे. एक्स म्हणजे काय, तर पूर्वी हे ट्विटर होते, त्याचे नाव आता एक्स केलेले आहे. तर ह्या एक्स प्लॅटफॉर्ममध्येच लॉन्च केलेले एक नवीन मेसेजिंग फीचर आहे एक्स चॅट. व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम सारख्या मेसेजिंग ॲप्सची स्पर्धा करणे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तुम्ही एक्स चॅटद्वारे कोणत्याही प्रकारची फाईल शेअर करू शकता. सध्या हे वैशिष्ट्य फक्त एक्सच्या प्रीमियम वापरकर्त्यांसाठी बीटा आवृत्तीमध्ये उपलब्ध आहे. नेक्स्ट आहे जागतिक व्यापार संघटनेच्या मत्स्य व्यवसाय अनुदान कराराचा स्वीकार करणारा निकराग्वा हा कितवा सदस्य देश बनला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 101 वा. 2 जून 2025 रोजी निकराग्वाने जागतिक व्यापार संघटनेच्या मत्स्यपालन अनुदान करारात प्रवेश केला आहे. निकराग्वा हा करार स्वीकारणारा 101 वा सदस्य देश बनला आहे. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड आणि सदस्य देश आहेत 164. तर भारत हा देखील जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य देश आहे. नेक्स्ट आहे कुमराम भीम संवर्धन राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात अधिसूचित करण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तेलंगणा. जून 2025 मध्ये तेलंगणा सरकारने कुमराम भीम संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित केले आहे. हे अभयारण्य कुमराम भीम आसिफाबाद जिल्ह्यात आहे. कवाल व्याघ्र प्रकल्प तेलंगणा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राशी जोडतो. हे 1492.88 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. या ठिकाणी वाघ, बिबट्या, जंगली कुत्रे, अस्वल, लांडगे, तरस असे अनेक मांसाहारी प्राणी राहतात. यामुळे तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या वन्यजीव अभयारण्यांमध्ये वाघांचा विकास होणार आहे. नेक्स्ट आहे IPL 2025चा विजेता कोण ठरला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. इंडियन प्रीमियर लीग 2025 आवृत्ती होती 18वी. विजेता ठरलेला आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. तर RCBने पहिल्यांदाच ही ट्रॉफी जिंकलेली आहे. उपविजेता राहिलेला आहे पंजाब किंग्स. अंतिम सामना 3 जून 2025 रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी झाला. अंतिम सामन्याचा स्कोअर बघा, RCBचा होता 190 आणि पंजाब किंग्सचा होता 184. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2025 मध्ये पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. याआधी हा संघ 3 वेळा उपविजेता राहिला होता. IPL 2025 मध्ये देण्यात आलेले पुरस्कार बघा, विजेता राहिलेला आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांना 20 कोटी रुपये देण्यात आले. उपविजेता संघ पंजाब किंग्स यांना 12.5 कोटी रुपये. प्लेयर ऑफ द फायनल कृणाल पांड्या RCB. फायनलचा सुपर स्ट्रायकर जितेश शर्मा RCB. अंतिम सामन्यातील फॅन्टसी किंग शशांक सिंग पंजाब किंग्स. अंतिम सामन्यातील सुपर सिक्सर्स शशांक सिंग. ऑरेंज कप सर्वाधिक धावांसाठी हा दिला जातो. तर साई सुदर्शन यांना देण्यात आलेला आहे, त्याने 759 धावा केलेल्या आहेत. गुजरात टायटन्सचा तो खेळाडू आहे. पर्पल कॅप सर्वाधिक विकेट्ससाठी देण्यात येते, ही प्रसिद्ध कृष्णा यांना देण्यात आलेला आहे. 25 विकेट्स घेतलेल्या आहेत IPL मध्ये त्यांनी. हंगामातील उदयोन्मुख खेळाडू साई सुदर्शन. सर्वात मौल्यवान खेळाडू सूर्यकुमार यादव. हंगामातील सुपर स्ट्रायकर वैभव सूर्यवंशी. त्याचा स्ट्राईक रेट आहे 206 आणि त्याला दिलेला पुरस्कार काय आहे तर 1 कार आणि 1 ट्रॉफी. हंगामात सर्वाधिक षटकार निकोलस पुरन 40 षटकार मारलेले आहेत. हंगामातील सर्वाधिक चौकार साई सुदर्शन 88 चौकार. हंगामातील सर्वोत्तम झेल कामिंदू मेंडिस. ग्रीन डॉट बॉल्स ऑफ द सीझन मोहम्मद सिराज 151 डॉट बॉल टाकलेले आहेत. फेअर प्ले अवॉर्ड चेन्नई सुपर किंग्स आणि खेळपट्टी आणि मैदान पुरस्कार दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटना. नेक्स्ट आहे 7 जून 2025 पासून अमेरिकेने किती देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12 देश. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. ही जी बंदी आहे ही 7 जून 2025 पासून लागू झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी उपाययोजनांचा हवाला देत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. निर्बंधांमध्ये म्यानमार, अफगाणिस्तान, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, गिनी, कांगो, येमेन, चाड, सुदान आणि एरिट्रिया यांचा समावेश आहे. या देशांचे नागरिक आता अमेरिकेत प्रवास करू शकणार नाहीत. नेक्स्ट आहे इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट चेंज इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रीनिवास राघवन. तर बघा इंदिरा गांधी अँड द
इयर्स दॅट चेंज्ड इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीनिवास राघवन. हे पुस्तक आणीबाणीचे विश्लेषण करते. हे पुस्तक इंदिरा गांधींच्या कारकिर्दीतील आणि त्या काळातील राजकीय घटना समजून घेण्यास मदत करते. इंदिरा गांधींच्या काळात 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 पर्यंत भारतात आणीबाणी लागू झालेली होती. नेक्स्ट आहे, जपानला मागे टाकून कोणता देश जगातील सर्वात मोठा कर्जदाता बनला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जर्मनी. जून 2025 मध्ये जर्मनीने 34 वर्षांनंतर जपानला मागे टाकत जगातील सर्वात मोठा कर्जदाता बनला आहे. जपानी येनच्या तुलनेत युरो 5% वाढला आहे, ज्यामुळे जर्मनीच्या परदेशातील मालमत्तेचे मूल्य वाढलेले आहे. जपानची निव्वळ बाह्य मालमत्ता ही $3.7 ट्रिलियन एवढी आहे. जर्मनीने $3.9 ट्रिलियन निव्वळ बाह्य मालमत्तेसह त्याला मागे टाकलेले आहे. नेक्स्ट आहे, जून 2025 मध्ये कोणती कंपनी मायक्रोसॉफ्टला मागे टाकून जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एनव्हिडिया. जून 2025 मध्ये सेमीकंडक्टर चिप निर्माता एनव्हिडिया पुन्हा एकदा जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. एनव्हिडियाचे मार्केट कॅप हे $3.45 ट्रिलियन एवढे वाढले आहे. मायक्रोसॉफ्टचे मार्केट कॅप हे $3.44 ट्रिलियन एवढे आहे. जगातील सर्वात मौल्यवान 5 कंपन्या, पहिल्या क्रमांकावरती आहे एनव्हिडिया, दुसरी आहे मायक्रोसॉफ्ट, तिसरी आहे ॲपल, चौथ्या क्रमांकावरती आहे अमेझॉन आणि 5व्या क्रमांकावरती आहे अल्फाबेट. ही गुगलची संस्था आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच उमेद सेंट्रल पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्र्याने सुरू केले? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किरेन रिजिजू. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी 6 जून 2025 रोजी उमेद सेंट्रल पोर्टल लॉन्च केले. उमेदचा लॉंग फॉर्म काय होतं बघा, युनिफाईड वर्क मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट. वर्क मालमत्तेच्या पारदर्शक आणि डिजिटल व्यवस्थापनासाठी हे पोर्टल एक केंद्रीय व्यासपीठ आहे. वर्क मालमत्तेची डिजिटल नोंदणी अनिवार्य असेल. प्रत्येक मालमत्तेला 17 अंकी ID क्रमांकही दिला जाईल. उत्तर प्रदेश सरकारने पोलीस आणि PFC भरतीमध्ये अग्निवीरांना किती टक्के आरक्षण दिले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 20%. उत्तर प्रदेश सरकारने पोलीस आणि PFC भरतीमध्ये माजी अग्निवीरांना 20% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अग्निवीरांना 3 वर्षांच्या वयोमर्यादेत सूट मिळेल, जेणेकरून ते जास्त कालावधीसाठी अर्ज करू शकतील. अग्निवीर योजनेअंतर्गत पहिली तुकडी 2026 मध्ये निवृत्त होईल, त्यानंतर हे आरक्षण लागू होईल. हरियाणा आणि ओडिसासारख्या राज्यांनीही माजी अग्निवीरांना आरक्षण दिलेले आहे. केंद्र सरकारने 2022 मध्ये अग्निपथ योजना सुरू केली होती. अग्निवीरांना 4 वर्षांसाठी सैन्यात सेवा करण्याची संधी या योजनेअंतर्गत देण्यात येते. यापैकी 25% अग्निवीरांना सैन्यातच ठेवले जाते, तर 75% लोकांना इतर सेवांमध्ये संधी मिळतात. नेक्स्ट आहे, दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 जून. दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. सुरक्षित अन्नाचे महत्त्व स्पष्ट करणे आणि अन्नजन्य आजार रोखणे हा या दिनाचा उद्देश आहे. 2025 ची थीम आहे फूड स्टँडर्ड सेव्ह लाईव्ह्ज. जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेचे अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विटोल्ड बांका. जून 2025 मध्ये विटोल्ड बांका तिसऱ्यांदा जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेचे अध्यक्ष झाले आहेत. यांग यांचे उपाध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. अध्यक्ष कोण आहेत बघा, विटोल्ड बांका आणि उपाध्यक्ष आहेत यांग. जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था म्हणजेच वाडा याची स्थापना 1999 मध्ये. मुख्यालय आहे मॉन्ट्रियल, कॅनडा. ही एक आंतरराष्ट्रीय स्वतंत्र संस्था आहे. ही संस्था खेळांमध्ये डोपिंग रोखण्यासाठी काम करते. नेक्स्ट आहे, बांगलादेशच्या नवीन चलनी नोटांमधून कोणत्या व्यक्तीचे चित्र काढून टाकण्यात आले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेख मुजीबुर रहमान. जून 2025 मध्ये बांगलादेशच्या अंतरिम सरकारने नवीन चलन जारी केले आहे. देशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचे चित्र नवीन नोटांमधून काढून टाकण्यात आलेले आहे. आता नोटांवर कोणत्याही व्यक्तीचा फोटो नसेल. नवीन डिझाईनमध्ये लँडस्केप, पुरातत्वीय स्थळे आणि हिंदू बौद्ध मंदिरांच्या प्रतिमांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे, ली जे म्युंग यांची कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण कोरिया. जून 2025 मध्ये दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत लिबरल पक्षाचा विजय झाला आहे. ली जे म्युंग यांची दक्षिण कोरियाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे. त्यांनी रूढीवादी उमेदवार किम मून सू यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
ही निवडणूक माजी राष्ट्रपती यून सुक येओल यांच्यावर मार्शल लॉ आणि महाभियोग लागू झाल्यानंतर झालेली आहे. दक्षिण कोरियामध्ये 2027 मध्ये निवडणुका होणार होत्या, परंतु गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मार्शल लॉ लागू झाल्यामुळे PPP पक्षाच्या यून सुक योल यांना अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आलेले होते. नेक्स्ट आहे भारतातील पहिला परिवर्तनीय गती पंप स्टोरेज प्रकल्प म्हणजेच व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तराखंड. जून 2025 मध्ये THDC इंडिया लिमिटेडने उत्तराखंडमधील टिहरी येथे भारतातील पहिल्या व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांटच्या 250 मेगावॅट क्षमतेच्या पहिल्या युनिटचे यशस्वी ऑपरेशन यशस्वीरित्या सुरू केले आहे. कुठे केलेले आहेत बघा? उत्तराखंडमधील टिहरी या ठिकाणी. कोणी सुरू केलेले आहे? THDC इंडिया लिमिटेडने. व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट अतिरिक्त वीज साठवतो आणि गरजेच्या वेळी पुरवठा करतो. एकूण क्षमता आहे 1000 मेगावॅट. यातील पहिले युनिट सुरू केल्यानंतर आलेले आहे 250 मेगावॅटचे. नेक्स्ट आहे 2025 मध्ये हिमनद्यांच्या संवर्धनावरील आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ताजिकिस्तान. हिमनद्यांच्या संवर्धनावरील आंतरराष्ट्रीय परिषद 2025 ठिकाण होते दुशानबे ताजिकिस्तान. कालावधी होता 29 ते 31 मे 2025. उद्दिष्ट होते हिमनद्यांच्या जलद वितळण्याबद्दल जागतिक चिंता व्यक्त करणे. संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय हिमनदीच्या संवर्धन वर्ष 2025च्या प्रमुख कार्यक्रम म्हणून आयोजित केलेल्या या परिषदेला संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को, जागतिक हवामान संघटना, आशियाई विकास बँक आणि इतर भागीदारांचा पाठिंबा होता. या परिषदेत केंद्रीय मंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. नेक्स्ट आहे UEFA चॅम्पियन्स लीग 2024-25 कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॅरिस सेंट जर्मेन. फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मेनने पहिल्यांदाच UEFA चॅम्पियन्स लीग जिंकला आहे. अंतिम सामना जर्मनीतील म्युनिक येथे झाला. पॅरिस सेंट जर्मेनने इंटर मिलानला हरवून हे विजेतेपद जिंकले आहे. बघा, विजेता ठरलेला आहे पॅरिस सेंट जर्मेन, उपविजेता आहे इंटर मिलान. हा पराक्रम करणारा तो पहिला फ्रेंच संघ ठरलेला आहे. नेक्स्ट आहे राफेल लढाऊ विमानाचा मुख्य भाग भारतात कोठे बनवला जाईल? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हैदराबाद. 2025 मध्ये टाटा ग्रुप आणि डेसल्ट एव्हिएशन यांनी राफेलच्या बॉडी म्हणजेच भारतात फ्युजलेज याच्या निर्मितीसाठी करार केला आहे. हैदराबादमध्ये अत्याधुनिक कारखाना उभारला जाणार आहे. राफेल लढाऊ विमानाचा मुख्य भाग फ्रान्स बाहेर पहिल्यांदाच भारतात बनवला जाईल. 2028 पासून भारतात राफेल फ्युजलेजचे उत्पादन सुरू होईल. राफेल लढाऊ विमाने या संदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा. हे एक बहुभूमिका लढाऊ विमान आहे. ते फ्रान्सच्या डेसल्ट एव्हिएशनने बनवले आहे. ते सुपरसॉनिक वेग, गुप्त तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहे. याचा वेग आहे मॅक 1.8 म्हणजेच अंदाजे बघा 2222 किलोमीटर पर तास. याची श्रेणी आहे 3700 किलोमीटरपर्यंत उडू शकते. रडारपासून वाचण्याची त्याची क्षमता आहे. दिवसा आणि रात्री कोणत्याही हवामानात हे काम करण्यास सक्षम आहे. नेक्स्ट आहे भारतीय नौदल आणि युरोपियन युनियन नौदल यांचा संयुक्त सराव कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिंदी महासागर. भारतीय नौदल आणि युरोपियन युनियन नौदल दल यांचा संयुक्त सराव 1 जून ते 3 जून 2025 दरम्यान हिंद महासागरात आयोजित करण्यात आला. उद्दिष्ट होते सागरी सुरक्षा मजबूत करणे. या सरावात युरोपियन युनियन नौदल दलाचे इटालियन जहाज अँटोनियो मार्सेग्लिया आणि स्पॅनिश जहाज रीना सोफिया यांनी भाग घेतला होता. नेक्स्ट आहे असामान्य रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या संस्थेने नवीन नॅनोझाईम विकसित केले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 IIFC बेंगळुरू. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू येथील संशोधकांनी एक नवीन नॅनोझाईम विकसित केला आहे जे असामान्य रक्त गोठण्यास प्रतिबंध करेल. नॅनो एन्झाईम्स हे एक नॅनो मटेरियल आहे जे नैसर्गिक एन्झाईम्स सारखे कार्य करतात. ते रासायनिक अभिक्रियांना गती देण्यास मदत करतात. हे नॅनोझाईम नैसर्गिक अँटीऑक्सिडंट एन्झाईम्स सारखे काम करते. हे प्लेटलेट्सच्या अतिसक्रियतेला प्रतिबंध करते ज्यामुळे थ्रोम्बोसिसचा धोका कमी होतो. नेक्स्ट आहे खीर भवानी मेळा कोणत्या मंदिरात भरवण्यात आला? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माता रागण्य देवी मंदिर. जून 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील
तुळमुला गावात असलेल्या माता रागण्या देवी मंदिरात वार्षिक उत्सव खीर भवानी मेळा आयोजित करण्यात आला। हा मेळा 3 जून 2025 पासून सुरू झाला। हे मंदिर काश्मीरी हिंदूंच्या कुलदेवीला समर्पित आहे। हे मंदिर 1912 मध्ये महाराजा प्रतापसिंह यांनी बांधले होते आणि नंतर महाराजा हरिसिंह यांनी ते पुन्हा बांधलेले आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच लॉन्च झालेले भारत जेन काय आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतीय भाषांसाठी स्वदेशी AI मॉडेल। भारत जेन हे भारतीय भाषांसाठी एक नवीन AI मॉडेल आहे। उद्घाटन केलेले आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीमध्ये। IIT बॉम्बेने विकसित केले आहे। हे भारतीय भाषांसाठी स्वदेशी विकसित केलेले AI आधारित मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेल आहे। हे 22 भारतीय भाषा समजू शकते। त्यामध्ये मजकूर, ध्वनी आणि प्रतिमा ओळखण्याची क्षमता आहे। याचे ध्येय आहे भारतीय भाषांमध्ये AI तंत्रज्ञानाचा विकास करणे। नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेअंतर्गत 18व्या सीमा सुरक्षा दलाची तुकडी कोणत्या देशात पाठवण्यात आली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कांगो। कमांडंट कैलास सिंग मेहता यांच्या नेतृत्वाखाली 18वे सीमा सुरक्षा दल तुकडी बेनी कांगो येथे संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेसाठी रवाना होणार आहे। कांगोतील बेनी या ठिकाणी 18वी सीमा सुरक्षा दलाची तुकडी। तर याचे नेतृत्व कोण करत आहेत बघा? कमांडंट कैलास सिंग मेहता। 18व्या BSF तुकडीत एकूण 160 जवानांचा समावेश आहे। कांगो हा सशस्त्र संघर्ष आणि मोठ्या प्रमाणात विस्थापनाने ग्रासलेला एक आफ्रिकन देश आहे। संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेदरम्यान शहीद झालेले अमिताभ झा आणि संजय सिंग यांना अलीकडेच हॅमरशॉल्ड पदक प्रदान करण्यात आले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तसेच जर या व्हिडिओच्या PDF हव्या असतील तर स्पर्धा अभ्यास या ॲपला भेट द्या। धन्यवाद।